राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट सह्या आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या बोगस शिक्क्यांचा मुद्दा आज विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला। हे सगळं प्रकरण अतिशय गंभीर असून तात्काळ त्याची दखल घेतली जावी असं वडेट्टीवार म्हणाले। तर या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय आणि अजून मास्टरमाइंड कोण आहे हे सुद्धा शोधलं जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वतीने दिलं गेलंय। जिथून राज्याचा कारभार संपूर्ण चालतो त्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानामध्ये असे राजरोसपणे हे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणून ते त्या ठिकाणी होते। इतक्याच नव्हे तर 8 महिन्यात त्याने अनेक अधिकाऱ्यांच्या त्यात होते या नाही बदल्या सुद्धा केल्या अध्यक्षमध्ये आणि बदल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या फाईलीचा स्वतः फाईल घेऊन तो ओएसडी जायचा डुप्लिकेट हा मुख्यमंत्र्यांच्या पुढे आणि सही करून यायचं ते मुख्यमंत्र्यांना माहीत पण नाही हा ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे। आता एक असे करा मुख्यमंत्री डुप्लिकेट आणा उपमुख्यमंत्री डुप्लिकेट आणा ही जर एखाद्या ओएसडी इतक्या जबाबदार बेजबाबदारपणे हे सगळं कार्यालय चालत असेल तर महाराष्ट्राच्या झिंडवडेच काढण्याचा हा सगळा प्रकार आहे। म्हणून ही जी कालची जी घटना आहे ना अध्यक्षमध्ये अत्यंत गंभीर आहे। या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने सुद्धा एखादा मला कळत नाही की इतका देवाखाली अंधार कसा असू शकतो अंधार असतो पण इतक्या आणि या संदर्भात आपण निर्देश द्यावेत की याची सखोल चौकशी झाली पाहिजे। कुणी राज्याचा मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली त्याच्यावर हे FIR दर्ज केलेली आहे त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याचा मास्टर माइंड आहे का ह्यांनी असं केलं ते सगळं पूर्णपणे चित्र पुढे येईल आणि ते चित्र पुढे आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ की ह्याच्यामध्ये असं असं झालं कुणालाही ह्याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा अजिबात सरकारचा विचार नाही। ही बाब गंभीरच आहे आणि तेवढ्याच गंभीरतेने सरकारने ती घेतलेली आहे आणि त्याबद्दलची पुढची कारवाई सरकारने चालू केलेली आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।